नमस्कार मित्रांनो, बिग बॉस लॉन्च झालेला आहे आणि बरेच कंटेस्टंट आलेले आहेत. तर बरेच सोशल मीडियावर चर्चा सुद्धा चालू आहे, हिला का घेतलं, त्याला का घेतलं, यावरची मजा येणार नाही. पण याच गोष्टींमध्ये आता 2 प्रोमो लॉन्च झालेले आहेत, कलर्स मराठीवर अपलोड झालेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रोमो जो आहे तो नॉर्मल आहे, ज्याच्यामध्ये एक टास्क दिलेला आहे, कुठंतरी बटन दाबायचं आहे आणि जर ते बटन दाबलं गेलं, एक टायमर चालू आहे आणि ते बटन दाबलं गेलं तर तुफान थांबणार आहे. पण ऑल कंटेस्टंट पैकी कोणीच बटन दाबलेलं नाही आणि त्याच्यामुळेच बिग बॉसचे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत आणि तुफान येणार हे मात्र खरं आहे. आणि दुसऱ्या प्रोमो मध्ये करण सोनावणे म्हणतोय की स्विमिंग मध्ये पोहायला गेल्यावर, स्विमिंग टँक मध्ये पोहायला गेल्यावर तोंडामध्ये थोडं तरी पाणी जातच ना, त्यामुळे फालतू ड्रामा करायची काय गरज आहे, असं काहीतरी त्याचा मुद्दा तो मांडतोय. आणि याच वेळी तन्वी मध्ये उडी घालतेय या भांडणामध्ये आणि फालतू का बोलतोय असं बोलतेय. आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची होताच कोल्हापूरची आपली रुचिता सुद्धा मध्ये पडते आणि त्या दोघींमध्ये जोरात काहीतरी भांडण झालेलं दिसतंय आणि ती म्हणते की शेणामध्ये तोंड घाल. अरे बापरे, किती डेंजर आहे. आणि आज ते बघायला मिळेल असं वाटतंय आपल्याला, कारण प्रोमो टाकलेला आहे सकाळ सकाळीच. तर यामध्ये कोण जास्त वरचढ ठरेल हे तुम्हाला वाटतंय, हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर सुरुवातीपासूनच या दोघी ठरवूनच आल्यात बहुतेक भांडायचं आणि राडा करायचाच, कारण की स्टेजवर असताना रितेश देशमुख यांच्या समोर असताना सुद्धा त्या जोरात भांडत होत्या आणि आर्ग्युमेंट करायला चालू केली होती. तर अशा पद्धतीनं आपण बिग बॉस मध्ये जातोय म्हणून भांडायचं ट्रेनिंग वगैरे तर बाहेरनं घेऊन आले नाहीत ना, असं मला वाटतंय, कारण की त्यांनी पहिल्यापासूनच भांडायला चालू केलेलं आहे. अशी भांडकुड कंटेस्टंट शेवटपर्यंत टिकतात का, तुम्हाला काय वाटतंय? तर तन्वी हे कॅरेक्टर आपण कंपॅरिझन करायची गरज नाही खरं तर, पण तिची जी ऍक्शन आहे किंवा ऍक्ट आहे तो जान्हवी सारखा वाटतोय, कारण की उगीच ती कोणाशी तरी भांडायचं ठरवून आलेली आहे आणि ती त्यामुळे कोणाशी तरी मागं लागालेली आहे सकाळपासून. आता उठायचं सकाळी आणि ठरवायचं की आपण ह्याच्याशी भांडूया, त्याच्या अशी लोक असतात आजूबाजूला पण असतात, त्यांना खुमखुमी असती भांडायची, त्यापैकीच वाटायला लागली मला ही तन्वी.